तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. कांद्याला अवघा 1 ते 5 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. रोहित पवार आणि अंबादास दानवेंनी आंदोलन सुद्धा केलं. तर दुसरीकडे भाजपचे नेते पाशा पटेल यांनी कांद्याच्या विक्रीसाठी 4 महिने थांबा असा अजब सल्ला दिलाय. पाहूया. मुख्यमंत्री म्हणताय पण त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही, कोणी मार्केटमध्ये येत नाही. मुख्यमंत्र्यांची घोषणा आपण ऐकली तर 12 रुपये 35 पैसे किलोनी का केंद्र सरकार कांदा खरेदी करणार, पण तो कधी करणार? त्यांनी स्वतः इथं येऊन अंमलात आणावी ना. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोहित पवार आणि अंबादास दानवे रस्त्यावर उतरली. 18ने मिळाले, काही लोकांना रुपये मिळाला, कुठे 12 रुपये 35 पैसे. लासलगावच्या बाजार समितीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन पुकारलं. कांद्याचा ट्रक चालवत रोहित पवार आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. कांद्याला अजूनही प्रति किलो 1 रुपयापासून 7 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. इकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी वैजापूरमध्ये समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. टायर जाळून ठिय्या मांडल्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर अंबादास दानवेंसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. सरकारने 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र 24 रुपयाने कांदा खरेदीची मागणी रोहित पवारांनी केली आणि एका आठवड्यात मागणी पूर्ण न झाल्यास नाशिकमधून दिल्लीला जाणारा महामार्ग बंद करण्याचा इशाराही दिला. अरे 24 रुपये तरी कांदा घेतला गेला पाहिजे आणि 2 लाख टनाली घेऊन काय करणार तुम्ही? तो 5-6 लाख टनापेक्षा जास्त तो सुद्धा मार्केट कमिटीला घेतला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जर आम्हाला सिरियसली घेतलं नाही, आमच्या शेतकऱ्याला सिरियसली घेतलं नाही, तर मग दिल्लीला जाणारा नाशिकमधून जो रस्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी बंद करू शकणार आणि करणार म्हणजे करणार. आणि हे काय आम्ही पुढच्या महिन्यानंतर करणार असं नाही. शेतकऱ्याला सांगितलं तर पुढच्या आठवड्यात, कारण शेवटी शासनाला सुद्धा वेळ दिला गेला पाहिजे. देवाभाऊनी जे निर्णय केलेला आहे असा निर्णय राज्यात कुठेही, राज्यात नाही सोडा, देशात कुठेही झालेलं नाही. कांद्याला खरेदी फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्येच होते, बाकीच्या राज्यामध्ये होत नाही. एवढं पिकवून सुद्धा पश्चिम बंगाल सुद्धा कांदा पिकवू लागलेला आहे. सरकारने 12 रुपयाचा निर्णय करणं हे म्हणजे म्हणजे कितीतरी पटीनं महाराष्ट्र शासनाचं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आपल्याला कौतुक केलं पाहिजे. कांद्याला 1 ते 5 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. आता भाजपचे नेते पाशा पटेल 4 महिन्यांनी कांद्याला चांगला भाव मिळेल असं भाकीत करून शेतकऱ्यांना 4 महिने थांबा असा सल्ला देत आहेत. पण खरंच 4 महिने कांदा टिकतो का हा प्रश्न आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदीची घोषणा करून 3 दिवस उलटले तरी कांदा खरेदी मात्र सुरू झाली नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये कांद्याला चांगले दर मिळणार आहेत. मी आपल्या माध्यमातून ज्यांचा कांदा साठवण्याची क्षमता आहे, जे कांदा टिकू शकतो, त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की तुम्हाला तुमच्या मनासारखा भाव या 4 महिन्यामध्ये मिळणार आहे. थोडं विकायला थांबा जरा. मुख्यमंत्र्यांची घोषणा आपण ऐकली तर 12 रुपये 35 पैसे किलोनी का केंद्र सरकार कांदा खरेदी करणार, पण तो कधी करणार? त्यांनी स्वतः इथं येऊन अंमलात आणावी ना. कांदा खरेदी झाला पाहिजे ना, तेव्हा शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील. खतं घ्यायचे, बियाणं घ्यायचे, कुठून पैसे आणणार, कुठून काय करायचं? करायचं काय शेतकऱ्याने? मारायचं की जागायचं? मुख्यमंत्री म्हणताय पण त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही, कोणी मार्केटमध्ये येत नाही. अहो 300 रुपयाने कांदा गेला, काय परवडणार आहे? लहान पोऱ्यासारखा जीव लावलेला आहे तरी त्या मालाचा मोल होत नाहीये. काय शेतकरी काय जगणार का मरणार? सरकारने जो 1235 रुपये जे भाव जाहीर केलेले नापेडणी, ते मार्केटला येऊन खरेदी करायला पाहिजे. इथं शेतकरीचा माल आहे ना 500, 600, 400, 700 असा भाव जातोय. शेतकऱ्यांना 4 महिने थांबण्याचा सल्ला देणाऱ्या पाशा पटेलांचा रोहित पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. पाशा पटेल हवेत गेलेला माणूस असून फक्त गॉगल बदलतात अशी टीका रोहित पवारांनी केली.
पाशा पटेल अशी व्यक्ती आहे, फक्त गॉगल बदलता येतात, रंगीबेरंगी गॉगल घालतात, भाषा खालच्या लेवलला त्या ठिकाणी घेऊन जातात, कपडे तर अगदी अतरंगी घालतात. आता जो माणूस इतका हवेत गेलेला आहे त्याला शेतकऱ्याला काय पाहिजे कसं कळणार? त्यामुळे तुम्ही कमिटी फॉर्म केली 9 महिन्यापूर्वी, त्या काय भज्या तळल्यात का आत्तापर्यंत? मग आता माहीत नव्हतं की आत्ता कुठेतरी रब्बीचा कांदा मार्केटमध्ये येणार आहे आणि त्याच्या आधी 2 महिने आधी धोरण व्हायला पाहिजे होतं. आणि मग तुम्ही AC मध्ये बसता, टाईमपास करता, गॉगल घालता, तमाशा करता आणि इथं मात्र गरिबाचा जीवनाचा तमाशा त्या ठिकाणी होतो. 2 महिन्यापूर्वी कुठेतरी अहवाल बाहेर निघायला पाहिजे होता, अजून आला नाही. मग त्यांनाच विचारा तुम्ही करताय काय? त्यांना ह्या चष्म्याची महती जर कळली असती तर त्यांना एवढी जर अक्कल असते ना, हे चष्मा बांबूचा आहे आणि हे सस्टेनेबल मटेरियल आहे. मी जगाला सस्टेनेबिलिटी शिकवतोय. आज तुम्ही जर गुगलमध्ये जाऊन जर विचारलं तर हु इज मामो मॅन ऑफ इंडिया, तर पाशा पटेल असं नाव येतं आहे. गुगलने माझ्या कार्याची दखल घेतलेली आणि तर कुणीतरी टुकार माणसानं उठून काही जरी बोललं तर त्याला मी गंभीरपणे घेणार नाही. मी रोहित पवारांना एवढंच एक सल्ला देतो, आपण मोठ्या घरात जन्मलेले आहे, जरा मोठ्या माणसं जसं वागतात तसे वागा. खालची भाषा काय राहते ते जर ऐकायचं असेल तर ते पण सांगायची माझी इच्छा आहे. कांदा विक्रीसाठी 4-4 महिने थांबतील अशी आपल्या शेतकऱ्यांची स्थिती नाही. त्यामुळे सरकारने घोषणा केल्याप्रमाणे त्वरित 12 रुपये 35 पैशांनी तरी खरेदी सुरू करावी अशी अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरहून ज्ञानेश्वर लोंढेंसह उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.